स्थापना व्हायच्या पूर्वी समता सैनिक दलाचं नाव काय होता? तर समता सैनिक दलाचं नाव होता इक्वॅलिटी फोर्स. इक्वॅलिटी फोर्समध्ये महार रेजिमेंटचे जे लोक होते ते बाबासाहेबांसोबत जायचे आणि निरंतर बाबासाहेबांच्या सभेला उपस्थित राहायचे. मग बाबासाहेबांना वाटलं की आपण एवढ्या पुस्तकं लिहिलो, या संघटनाबद्दलही काही बॉयलेज तयार करायला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी हा संघटन पहिला तयार केलं आणि त्याचा बॉयलेज बनवून ठेवलेला आहे. त्याचा बॉयलेज वॉल्यूम नंबर 17, पुस्तक वॉल्यूम नंबर 17, पान नंबर 556, याच्यावर तुम्हाला समता सैनिकांची पुरी बॉयलेज बाबासाहेबांनी लिहिलेली तुम्हाला मिळेल. त्याची प्रतिज्ञा, समाजासाठी कोण केलेले कार्य, कोणते कार्य करायला पाहिजे ते सांगितलेलं आहे. काही कालखंडांनी हा दल तुकड्या तुकड्यामध्ये गेला, काही हरकत नाही. कारण की त्याचं एक उदाहरण सांगतो. भारतीय सेनामध्ये सैनिक असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शाखा असतात. त्याच्यामध्ये महार रेजिमेंट, सिख रेजिमेंट, बंगाल रेजिमेंट, कुमाऊ रेजिमेंट, गोरखा रेजिमेंट असं वेगवेगळे रेजिमेंट असतात. त्यानंतर बंगाल इंजिनिअरिंग, बॉम्बे इंजिनिअरिंग, मद्रास इंजिनिअरिंग असे वेगवेगळे असतात. आर्टिलरी, इन्फंट्री असतात. पण जेव्हा युद्ध होते तेव्हा सगळे एक येतात. तो कुठला म्हणजे प्रमुख कोण आहे, तो कोण आहे? कारण की ह्या संघटनेला चालवत असताना आपल्याकडे पैसा नाही. आपण स्वतःचे युनिफॉर्म स्वतः घालत आहोत, स्वतःच्या पैशाने उभे होत आहोत. म्हणून आपण ते विचार करायचा नाही मनात की हे कुणाचं शाखा आहे ना कुणाचं नाही. फक्त तो बाबासाहेबांचं संघटन आहे. तो बाबासाहेबांच्या संघटनेसोबत आपल्याला काम करायचं आहे आणि त्याला जिवंत ठेवायचं आहे. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये जाऊ नका. तुम्हाला मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिला तर तुम्ही करा. कारण की पक्षाने दलाला तोडलं असं मला वाटते. हे माझे विचार आहे. म्हणजे पक्ष तो कुठलाही पक्ष असो, त्यांनी आपल्या दलाला तोडण्याचा प्रयत्न केला. आता आपण खंबीरपणाने आपण अशी ताकद उभार करायची की जे दल म्हणेल, जे सैनिक म्हणेल ते पक्ष मान्य करेल, अशी आपल्याला ताकद निर्माण करायची आहे. पण त्यापूर्वी आपल्याला सांगायचं आहे की संघटन कुणाचं आहे? तर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. आम्ही कोण आहोत? तर बाबासाहेबांचे सैनिक आहोत. पण आपण काय म्हणतो, आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष नको. तसं अशामुळे आपण सगळे वेगवेगळे होऊन गेलेले आहोत. म्हणून आज मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की ह्या संघटनेला निर्माण करण्याकरता तुम्हाला आणखी मेहनत करावं लागेल. जर हा इतिहास 1980 ते 2005 पर्यंत कंटिन्यू असता तर आपली एक ताकद समाजामध्ये वेगळी असती. आपण शासनकर्ती लोक असतो, शासनकर्ती जमात बनलो असतो. त्यापूर्वी पहा, 1956 नंतर बाबासाहेबांच्या मृत्यूनंतरही आपला संघटन होता. रिपब्लिकन पार्टीसोबत समता सैनिक दल सतत कार्य करायचा. तर आपली ताकद पहा, आपले आमदार पहा, आम्ही जे म्हणतो ते व्हायचं. पण आज आपण जे म्हणतो ते होत नाही. का बरं? कारण की संघटन तुटलेलं आहे. आणि म्हणून संघटनला आपल्याला मजबूत करायचं असेल तर आपण आपले सैनिक निर्माण करावं लागतील. आणि सैनिक निर्माण तेव्हा होतील जेव्हा त्याला सांगू की बाबासाहेबांनी केलेला तयार संघटन आहे. सगळे लोक वेगवेगळे संघटन तयार करतात. आई बौद्ध शिक्षण संस्था, हुटो संस्था, फलाना संस्था, भीम आर्मी, दलित पॅन्थर, शिवसेना, आणखी कोणते कोणते सेना काढतात. अरे कशाला आपल्या मुलांना पाठवायचं? त्यांना सांगायचं, आपल्या गावातल्या 4 लोकांना सांगायचं, आमचे महिला सैनिक आहेत ते 4 लोकांसोबत बसतात, बोलतात. त्यांना सांगायचं की बाबासाहेबांनी जे दल तयार केलेला त्या संघटनेमध्ये चला आणि त्याला संघटनेला मजबूत करा. इतर कुठलाही संघटन तयार करू नका. तेव्हा आपल्या समाजाची फुटा दिसणार नाही. आणि जेव्हा सगळे एका युनिफॉर्ममध्ये, एका टोप्यामध्ये येतील तेव्हा एक आपलं तयार होईल, समताचा निर्माण तयार होईल. तेव्हा आपण सगळे समताच्या वतीने सारखे दिसू आणि तेव्हा म्हणतील, अरे हे पहा बाबासाहेबांचे सैनिक. त्या काळामध्ये म्हणत होते, ते पहा बाबासाहेबांचे, गोलवलकर म्हणाले, ते पहा बाबासाहेबांचे सैनिक. म्हणजे जेव्हा बाबासाहेब फॉरेनमधून आले तेव्हा बाबासाहेबांना सल्यूट दिला. तेव्हा त्यांनी निर्माण केला RSS. या RSSबद्दल बोलणार नाही, तो आमच्या मागचं दल आहे. त्या लोकांनी किती निर्माण केला पहा. आणि त्याचं निर्माण केल्यामुळे त्यांची शक्ती निर्माण झाली, हिंदुत्व निर्माण झाला. पण आपल्याला हिंदुत्व समाज हे निर्माण करायचं नाही आहे. बाबासाहेबांनी शिकवलेलं आपल्याला समताच्या मार्गावर चालायचं आहे. वेळेत बोलतो आणि आपला इस्लाम करतो. जय भीम, जय भारत.